नमस्कार, काजल्स रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण उन्हाळी वाळवणामध्ये पोह्याचे बॉबी पापड कसे बनवायचे ते पाहणार आहोत. पीठ गरम पाण्यात न भिजवता, पीठ न चेचता, जास्तीची मेहनत न घेता पीठ कसं मळायचं हे सांगणार आहे. हे बॉबी पापड खूप छान असे तयार होतात. तळल्यानंतर खायलाही खूप छान लागतात. अगदी बॉबीसारखे छान असे खुसखुशीत तयार होतात. रेसिपी खूप छान आहे आणि खूप झटपट हे तयार होतात. जास्त वेळसुद्धा लागत नाही. रेसिपी संपूर्ण पहा. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. रेसिपी थोडी जरी आवडली ना तर रेसिपीसाठी एक लाईक जरूर करा. चला तर मग वेळ न घालवता या छानशा रेसिपीला सुरुवात करूयात. कांदे पोहे बनवण्यासाठी आपण जे पोहे वापरतो ना तेच पोहे इथे मी घेतलेले आहेत. आपल्या घरी जे नेहमी आपण पोहे आणतो ना तेच घ्यायचे आहेत. हे पोहे मी ते या वाटीने 4 वाट्या पोहे मोजून घेतलेले आहेत. जे आपल्या घरी आमटीसाठी मीडियम साईजची वाटी असते ना ती वाटी आपल्याला घ्यायची आहे आणि त्या वाटीने आपल्याला हे 4 वाट्या पोहे मोजून घ्यायचे आहेत. हे पोहे आता आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. यासाठी मी ते गॅसवरती कढई ठेवलेली आहे. याच्यामध्ये आता हे पोहे काढून घेऊयात आणि हे पोहे आपल्याला छान असे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. आजकाल पोहे थोडेसे मऊ येतात आणि ते आपण असेच जर मिक्सरला फिरवले ना तर ते व्यवस्थित बारीक होत नाहीत. यासाठी पोहे आधी आपल्याला थोडेसे भाजून घ्यायचे आहेत आणि नंतर आपल्याला ते मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत. छान असे मीडियम गॅसवरती आपल्याला कलर न चेंज होता हे भाजून घ्यायचे आहेत. सतत हलवत आपल्याला हे छान असे एकसारख्या रंगावरती भाजून घ्यायचे आहेत. मोठ्या गॅसवरती भाजायचे नाहीत, नाहीतर ते व्यवस्थित भाजले जात नाहीत. इथे आता तुम्ही बघू शकता, की आपले पोहे छान असे भाजले गेलेले आहेत. याचा कलरही चेंज झालेला नाही, पण पोहे आपले इथे छान असे भाजले गेलेले आहेत. हे आपल्याला थोडेसे हातावरती घ्यायचे आहेत आणि चेक करायचं आहे. त्यांचा छान असा व्यवस्थित चुरा झाला ना, तर आपले पोहे एकदम परफेक्ट भाजलेले आहेत असं समजायचं. इथे मी तुम्हाला दाखवतसुद्धा आहे. हे बघा आता छान असे पोहे आपले इथे भाजलेले आहेत. हे हातावर घेतल्यानंतर यांचा छान असा चुरा होऊन जात आहे. हे पोहे आता आपल्याला थंड करायला ठेवून द्यायचे आहेत आणि थंड झाल्यानंतर आपल्याला हे मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचे आहेत. पोहे थंड झालेले आहेत आणि हे मी मिक्सरला बारीक करून घेतलेले आहे. छान अशी याची पावडर तयार करून घ्यायची आहे आणि हे आता आपल्याला चाळूनसुद्धा घ्यायचे आहेत. म्हणजे एखादा जाडसर कण राहिला असेल ना तर तो निघून जाईल. बारीक चाळणीने आपल्याला हे चाळून घ्यायचे आहेत. उरलेले सुद्धा मी बारीक करून घेतलेले आहेत आणि सगळे पोहे इथे आता मी बारीक करून घेतलेले आहेत. छान असे हे चाळून घेऊयात. इथे मी सगळे पोहे मिक्सरला बारीक करून ते चाळूनसुद्धा घेतलेले आहे आणि इथे आपलं हे पोह्याचं पीठ तयार झालेलं आहे. आता आपण पीठ मळायला घेऊयात. याच्यामध्ये घालत आहे 1 चमचा लाल तिखट. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 1 सपाट चमचा आपल्याला पापड खार घालायचा आहे. बस एवढंच आपण याच्यामध्ये घालणार आहोत. बाकी अजून काही घालणार नाही आणि हे सगळं साहित्य आपल्याला व्यवस्थित आधी मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी थोड्याच प्रमाणात हे बनवून दाखवत आहे. तुम्हाला जर जास्त प्रमाणात बनवायचे असेल ना, तर हेच प्रमाण तुम्ही दुप्पट घेऊ शकता. आता हे मी मिक्स करून घेतलेलं आहे. याच्यामध्ये आता थोडं-थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. पाणी ते आपल्याला गरम वगैरे करून काहीही घ्यायचं नाही. नॉर्मल आपलं जे पाणी असतं ना, तेच पाणी आपल्याला इथे घ्यायचं आहे आणि थोडा पाण्याचा वापर करून एकदम मऊसूत असं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. घट्ट किंवा जास्तीही पातळ असं मळायचं नाही. इथे आता थोडा पाण्याचा वापर करून हे पीठ व्यवस्थित असं मळून घेऊयात. थोडा पाण्याचा वापर करून छान असं मऊसूत हे पीठ मी मळून घेतलेलं आहे. एकदम जास्तीचंही पातळ मळायचं नाही आणि जास्ती घट्टही मळायचं नाही आपल्याला पीठ. तुम्ही ते बघू शकता. अशा पद्धतीने हे पीठ मी ते मळून घेतलेलं आहे. हे पीठ आता आपल्याला चेचायचं वगैरे नाही. याच्यामध्ये लवचिकपणा येण्यासाठी आपण हे मिक्सरला फिरवून घेणार आहोत. यासाठी पिठाचे असे छोटे तुकडे करून या भांड्यामध्ये घालायचे आहेत आणि आपल्याला हे मिक्सरला पल्स मोडवरती फिरवून घ्यायचं आहे. 2 ते 3 वेळा फक्त फिरवून घ्यायचं आहे आणि छान असं पीठ आपलं एकदम मऊसूत छान असं तयार होतं आणि जेव्हा आपण याचे पापड पाडतो ना, तेव्हा ते अजिबात तुटले वगैरे जात नाहीत. छान असे पडले जातात. हे आता मिक्सरला लावून फिरवून घेऊयात.
इथे मी हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि हातावर घेऊन आपल्याला एकसारखा याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. छान असं आपलं हे पीठ तयार झालेलं आहे. हाताला इथे मी तेल वगैरे सुद्धा लावलेलं नाही. जे कोणी आधीपासून पोह्याचे पापड बनवत असेल ना, तर त्यांना माहिती असेल की पापड बनवत असताना पीठ आपल्याला छान असं चेचून घ्यावं लागतं, की कारण की ते पापड बनवताना त्यांना चिरा जाऊ नये, तुटले जाऊ नये यासाठी. इथे आता तुम्ही बघू शकता दोन्ही पिठांमधील फरक, हे पीठ आणि ते पीठ किती फरक आहे. हे अशा पद्धतीनं मिक्सरला फिरवून घेतल्यामुळे आपला वेळही वाया जात नाही. पटकन असं आपलं पीठ तयार होतं आणि आपले हातही दुखले जात नाहीत आणि पापडही एकदम मस्त होतात. अजिबात चिरा वगैरे पडल्या जात नाहीत किंवा तुटलेही जात नाहीत. उरलेल्या पिठाचेही आपल्याला सेम याच पद्धतीने करून घ्यायचं आहे. इथे मी सगळं हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि याचे असे छोटे-छोटे गोळे करून घेतलेले आहेत आणि हे आपल्याला एखाद्या झाकणाच्या डब्यामध्ये किंवा अशा पद्धतीने झाकून ठेवायचे आहेत, म्हणजे ते सुकले जात नाहीत. आता आपण लगेचच पापड बनवायला घेऊयात. इथे मी हा चकलीचा साचा घेतलेला आहे आणि पापडी बनवण्यासाठी आपण जी चकती वापरतो ना, ती चकती याला लावून घ्यायची आहे आणि याच्यामध्ये आता आपल्याला पीठ भरून घ्यायचं आहे. पीठ व्यवस्थित आपल्याला दाबून भरून घ्यायचं आहे. आतमध्ये कुठेही गॅप राहायला नाही पाहिजे, नाहीतर आपले पापड तुटले जातात. याला झाकण लावून घेऊयात आणि आता आपण लगेचच पापड पाडून घेऊयात. एखाद्या सुती कापडावरती किंवा एखाद्या प्लास्टिक शीटवरती आपल्याला हे अशा पद्धतीने पाडून घ्यायचे आहेत. लांबीला तुम्हाला हवे तेवढे तुम्ही ठेवू शकता. हे सगळे आपल्याला याच पद्धतीने असे पाडून घ्यायचे आहेत. इथे मी हे सगळे असे पाडून घेतलेले आहेत आणि एक पापड अशा पद्धतीने आपल्याला त्या वेगळा करून घ्यायचा आहे. अगदी सहज वेगळा होतो, तुटला वगैरे जात नाही आणि चिकटला वगैरे सुद्धा जात नाही. तुम्ही जर जास्त प्रमाणात बनवत असाल ना, तर एक 2 ते 3 शेवगे झाले ना, तर लगेच वेगळे करून घ्या किंवा कोणी मदतीला असेल ना, तर त्यांनाही तुम्ही हे सांगू शकता. मस्त असे आपले हे बॉबी पापड तयार झालेले आहेत. कुठेही तुटलेले वगैरे नाही. छान असे हे मी सुकत घातलेले आहेत. आता हे 1 दिवस पूर्ण मी फॅनखालीच घरामध्ये सुकवून घेणार आहे आणि दुसऱ्या दिवशी हे मी उन्हाला सुकवणार आहे. तुमच्याकडे जर उन्हाची सोय असेल ना, तर तुम्ही डायरेक्ट उन्हामध्येही घालू शकता. मी ते हे घरामध्येच घातलेले आहेत. आता मी डायरेक्ट तुम्हाला हे सुकल्यानंतरच दाखवत आहे. इथे मी छान असे हे सुकवून घेतलेले आहेत, व्यवस्थित सुकलेले आहेत. एक पूर्ण दिवस मी घरामध्येच फॅनखाली सुकवून घेतलेले आहेत आणि दुसऱ्या दिवशी फक्त 1च तास मी हे उन्हामध्ये ठेवले होते. छान असे सुकलेले आहेत. इथे मी आता हे तुम्हाला तळूनसुद्धा दाखवणार आहे. इथे मी तळण्यासाठी तेलसुद्धा ठेवलेलं आहे. छान आता हे तळून घेऊयात. मस्त तळले जातात. तळल्यानंतर छान असे दुप्पट-तिप्पट होऊन जातात. तुम्ही ते बघू शकता किती छान हे तळले गेलेले आहेत. चवीलाही खूप छान लागतात. हे बघा छान असे तळले गेलेले आहेत. काढून घेऊयात. इथे मी थोडेसे असे तळून घेतलेले आहेत आणि इथे मी हे तोडूनसुद्धा दाखवणार आहे. तुम्ही बघू शकता किती छान हे तळले गेलेले आहेत. अजिबात कडक वगैरे होत नाही. छान असे खुसखुशीत होतात. तोंडात टाकताच विरघळणारे. चवीलाही खूप छान लागतात. एकदा बनवून ठेवलेला तर वर्षभर तुम्ही आरामात खाऊ शकता. एकदम मस्त हे पापड आहेत. एकदम सोपी रेसिपी आहे आणि झटपट तयारसुद्धा होतात. जास्त वेळसुद्धा लागत नाही. जर तुम्हाला उन्हात वाळवत घालायची सोय नसेल ना, तर तुम्ही हे घरीच घालू शकता. छान असे फॅनच्या हवेखाली हे सुकले जातात. फक्त 1 तासाभराचं ऊन लावायचं आहे, म्हणजे ते छान असे वर्षभर टिकले जातात. काही खराब वगैरे होत नाहीत. एकदम मस्त रेसिपी आहे. मुलांना बाहेरचे कुरकुरे देण्यापेक्षा अशा पद्धतीने हे बॉबी पापड घरी बनवून ठेवायचे आणि त्यांना हवे तेव्हा तळून द्यायचे. एकदम मस्त रेसिपी आहे. तळल्यानंतर वरून थोडासा चाट मसाला टाकला ना, तर अजून छान चव लागते. एकदम मस्त रेसिपी आहे. जरूर करून पहा. रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. रेसिपी थोडी जरी आवडली असेल ना, तर रेसिपीसाठी नक्की लाईक करा आणि आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल, तर नक्की सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.